नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल. आपण आपल्या चॅनलवरती सोलर संदर्भात आणि ई व्ही संदर्भात जी काही माहिती आहे किंवा जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते ती आपण शेअर करत असतो. तर सध्या आपल्याकडे एक लेटेस्ट अपडेट आलेला आहे महाराष्ट्र सरकारकडून. महाराष्ट्र सरकारने एक रिन्युएबल एनर्जीची पॉलिसी चेंज केलेली आहे. त्याची नवीन पॉलिसी त्यांनी 18 मार्च 2026 रोजी प्रकाशित केलेली आहे. तर तीच आज आपण डिस्कस करणार आहोत की त्या सोलरच्या पॉलिसीमध्ये त्यांनी काय चेंजेस सांगितलेले आहेत करायला. आता आपण ही पॉलिसी का बघतो, तर कारण आपण जे काही सोलरचं काम करतो ते त्या पॉलिसीनुसार करतो. जे पॉलिसीमध्ये गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्याला त्या सोलरचं काम करावं लागतं. कुठल्याही सोलर प्रोजेक्टचं काम तसंच करावं लागतं. तर या पॉलिसीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 1 एप्रिल 2026 पासून सोलर इन्स्टॉलेशन्स आणि डिझाईनमध्ये काही चेंजेस होणार आहेत. तर ते या पॉलिसीमध्ये आपण बघणार आहोत की सरकारने 1 एप्रिलपासून आपल्याला कोणत्या गाईडलाईन्सप्रमाणे सोलरचं काम करायला सांगितलेलं आहे. याच्यात मेनली त्यांचं रिझन असं आहे ही पॉलिसी काढण्यामागचं, की आज आपण बघतोय की जवळजवळ ही पॉलिसी, जुनी जी पॉलिसी होती ती 2015 साली आली होती, जी नेट मीटरिंग पॉलिसी आपण म्हणतो. त्याच्यानंतर ती 2019 आणि 20च्या दरम्यान ती थोडीशी चेंजेस करण्यात आले त्याच्यामध्ये, जसं की बँकिंग चार्ज युनिट्स किंवा एक्सपोर्ट युनिट्सवरती काही युनिट्स ते मायनस करून मग आपल्या बिलामध्ये ॲडजस्ट करत होते. पण आता नवीन पॉलिसी त्यांनी 2026ची मार्चची आणलेली आहे. 1 एप्रिलपासून ती लागू होणार आहे. तर ही सरकारने जी पॉलिसी काढलेली आहे ती पॉलिसी चेंज करण्यामागचं कारण असं आहे मित्रांनो, की काय होतं की सध्या सोलर जे आहे ते सनलाईट अवर्समध्ये एनर्जी तयार करते. खूप सारे सोलर बसवलेले प्लांट्स आहेत जे एनर्जी तयार करत आहेत आणि दिवसामध्ये तीच आपण ऑन ग्रीड सिस्टीम केल्यामुळं MSEBीच्या ग्रीडमध्ये इंजेक्ट होते. पण दिवसा प्रत्येकाचा वापर तेवढा नसल्यामुळं ती पूर्णपणे एक्सपोर्ट होते एनर्जी, म्हणजे MSEBीच्या ग्रीडमध्ये इंजेक्ट होते. नंतर काय होते, सायंकाळी 5 किंवा 6 नंतर ज्यावेळी सोलर बंद पडते, पूर्णपणे सोलर एनर्जी पूर्णपणे स्टॉप होते, त्याच्यानंतर सगळ्यांचा लोड वाढतो, सगळ्यांची डिमांड वाढते. मॉल्स असतील, हॉस्पिटल असतील, हॉटेल्स असतील किंवा इंडस्ट्रीज, तर काही इंडस्ट्रीज 24 तास चालू असतात, पण काही इंडस्ट्रीजचा लोडही वाढतो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमच्या घरातले लाईटिंग्स वाढतात, कारण सगळे लोक 6 नंतर घरातले लाईट्स किंवा इतर गोष्टी TV वगैरे हे चालू करतात. तर या ठिकाणी सगळ्यांची डिमांड वाढते, पण त्यावेळेस नेमकी एनर्जी कमी पडते. तर या केसमध्ये ग्रीड अनस्टॅबिलिटी येते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही पॉलिसी चेंज केली आहे आणि याच्यामध्ये बॅटरी बँक त्यांनी ॲड केलेली आहे. तर हेच सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन बघणार आहोत. तर या नवीन डॉक्युमेंटप्रमाणे अप टू 3 किलोवॅटपर्यंत आपण ज्यावेळी नेट मीटरिंग करतो, आता पूर्वी आपण ज्यावेळेस 3 किलोवॅटपर्यंत नेट मीटरिंग करायचो, 3 किलोवॅटपर्यंत, 3 किलोवॅटच्या पुढे पण, तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही आपले एक्सपोर्टेड युनिट्स आहेत ते दर महिन्याला आपल्या बिलामध्ये बँकिंगमध्ये ते येत होते आणि दर फायनान्शियल इयरला मार्च अखेरीस ते बँक युनिट्स आपले MSEDCL आपल्याकडून परचेस करत असे. तो रेट होता आपला 2.80 किंवा 3 रुपये असा रेट होता आणि ते आपल्याला एप्रिलच्या बिलामध्ये कॅशमध्ये रूपांतर करून ॲडजस्ट करून दिलेले असायचे. पण आता काय केलेलं आहे, अप टू 3 किलोवॅट हे पूर्वीसारखंच चालणार आहे, जसं की ॲन्युअल बँकिंग होणार आहे. आणि पण त्याच्यामध्ये एक चेंज असा दिलेला आहे त्यांनी, की हे जे ॲन्युअल बँकिंग होणार आहे आणि हे जे काही नेट मीटरिंग होणार आहे ते TOD स्लॉट्समध्ये होणार आहे. TOD स्लॉट्स म्हणजे काय, तर टाईम ऑफ डे, म्हणजे प्रत्येक टाईम वाईज त्याचं बिलिंग वेगवेगळं असणार आहे आणि त्याचा रेटसुद्धा वेगवेगळा असणार आहे. तर TOD मीटरिंग अप्लाय केलेलं आहे. जे पूर्वी 20 किलोवॅटच्या वरती असायचं ते आता अगदी 3 किलोवॅटला सुद्धा असणार आहे. आता पुढचं जे दिलेलं आहे कॅटेगरी, ती दिलेली आहे 3 ते 10 किलोवॅटमध्ये. 3 ते 10 किलोवॅटमध्ये सुद्धा आपण नेट मीटरिंग करू शकतो पूर्वीसारखंच. पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे ॲन्युअली करणार आहे आपण बँकिंग युनिट्सचं, एक्सपोर्टेड युनिट्सचं, ते आता होणार आहे मंथली, म्हणजे मंथली बँकिंग अँड अक्रॉस TOD स्लॉट्स, म्हणजे ते सुद्धा TOD स्लॉटच्या अक्रॉसच होणार आहे, त्यानुसारच होणार आहे. प्लस तुमच्या ग्रीड सपोर्ट चार्ज म्हणजे काय, तर जेवढ्या किलोवॅटचा आपण सोलर बसवू त्यानुसार पर किलोवॅट आपल्याला MSEDCLला ग्रीड सपोर्ट चार्जेस द्यावे लागणार आहेत, जे पूर्वी नव्हते. आता ग्रीड सपोर्ट चार्जेस म्हणजे काय, तर आपण त्यांचं ग्रीड वापरतो, तो मेंटेनन्स ते लोक करतात, या सगळ्याचं आणि जे काही त्यांचं ग्रीड आहे त्याचं स्टॅबिलायझेशन करण्यासाठी त्यांना जे काही मेंटेनन्स लागतो, मॅनपॉवर लागते, या सगळ्याचे ते चार्जेस घेतात, म्हणजेच ग्रीड सपोर्ट चार्जेस आपल्याला द्यावे लागणार आहेत. आता याच्या पुढचा जो स्लॉट आहे तो आहे 10 ते 100 किलोवॅटचा त्यांनी दिलेला. तर 10 ते 100 किलोवॅटमध्ये आपण नेट मीटरिंग करू शकत नाही. त्यांच्या GRनुसार आपण नेट बिलिंग करू शकतो. आता नेट बिलिंग म्हणजे काय, पूर्वी आपल्याला नेट मीटरिंगमध्ये जे युनिट्स आपण एक्सपोर्ट करत होतो तेच युनिट आपल्या इम्पोर्टमधून मायनस करत होते, म्हणजे आपल्याला युनिटला युनिट रिप्लेसमेंट मिळत होती त्या ठिकाणी.
म्हणजे काय तर आपलं लाईट बिल समजा 100 युनिट आपण इम्पोर्ट करतो आहे आणि 100 युनिट आपण एक्सपोर्ट करतो आहे, पण एक्सपोर्टेड 100 युनिट्स आपल्या इम्पोर्टमधून वजा करत होते, याचा डिफरन्स 0 आला. याचा अर्थ आपल्याला कन्झम्पशनचं लाईट बिल आलं ते 0 आलं, म्हणजे लाईट बिल आपल्याला 0 येणार, फक्त स्थिर आकार आपल्याला भरावा लागणार. पण आता काय होणार आहे, समजा तुम्ही 100 युनिट इम्पोर्ट करताय आणि 100 युनिट तुम्ही एक्सपोर्ट करताय नेट बिलिंगमध्ये, तर 100 युनिट जे एक्सपोर्ट केलेले आहेत तुम्ही, ते MSEDCL तुमच्याकडून आधी खरेदी करेल, जो काही ते रेट ठरवतील त्यानुसार. आणि जे 100 युनिट तुम्ही इम्पोर्ट केलेले आहेत ते इम्पोर्टेड युनिट्सवरती तुम्ही तुमचा जो टॅरिफ आहे, समजा तो 7 रुपये आहे, 8 रुपये आहे, 15 रुपये आहे, 20 रुपये आहे, तो टॅरिफ तुम्हाला तिथं लागणार आहे. सोबतच याच्यामध्ये अजून एक चेंज केलेला आहे की नेट बिलिंग जरी आपण केलं 10 ते 100 किलोवॅटमध्ये किंवा 11 ते 100 किलोवॅटमध्ये, तर याच्यामध्ये आपल्याला जो इयरली ॲन्युअल बँकिंग होत होतं ते आता मंथली होणार आहे. जसं 3 ते 10 किलोवॅटमध्ये होते तसंच सेम, आणि ते पण TOD स्लॉट्समध्येच ॲडजस्ट केलं जाणार आहे. दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ग्रीड सपोर्ट चार्जेस तुम्हाला लागणार आहेत. जसं आपल्याला 3 ते 10 किलोवॅटमध्ये ग्रीड सपोर्ट चार्जेस द्यावे लागतील, तसंच आपल्याला 10 ते 100मध्ये पण द्यावे लागतील. ते असणारे तुमच्या रिन्युएबल एनर्जी, म्हणजे तुम्ही जी कॅपॅसिटी बसवली आहे पर किलोवॅट, त्यानुसार ते पर किलोवॅट आपल्याकडून ग्रीड सपोर्ट चार्जेस घेणार आहेत. याच्यामध्ये अजून एक कंपल्सन केलेलं आहे त्यांनी, 100 किलोवॅटच्या वरती समजा जर ग्रुप कॅप्टिव्ह असेल किंवा एखाद्या इंडस्ट्रियलची एखाद्या प्रोजेक्ट असेल जो 100 किलोवॅटच्या वरती जातो आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी बेस कंपल्सरी केलेला आहे. आता बेस म्हणजे काय तर बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम. बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम ही कंपल्सरी केलेली आहे 100 किलोवॅटच्या वरच्या प्रोजेक्टसाठी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 200 किलोवॅटचा प्लांट बसवायचा आहे एखाद्या इंडस्ट्रीवरती, तर त्या 200 किलोवॅटच्या प्लांटमध्ये तुमचं 100 किलोवॅटची ही 50% म्हणजे 100 किलोवॅटची ही बॅटरी बँक असणं गरजेचं आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. तर अजून एक याच्यामध्ये इम्पॉर्टंट एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, की जर आपल्याला जुन्या पॉलिसीनुसार सोलर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 31 मार्च म्हणजे 31 मार्च 2026च्या आधी ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. ते जर ॲप्लिकेशन आपण केलं तर आपण जुन्या पॉलिसीमध्ये आपल्याला सँक्शन मिळू शकतं आणि त्यानुसार आपलं नेट मीटरिंग राहू शकतं. पण जर आपल्याला तसा चान्स नाही मिळाला तरी पण आपल्याकडे पर्याय असा आहे की आता पुढे जाऊन असं होणार आहे, तुम्हालाही माहिती आहे की ऑनग्रीड सिस्टीम जी आपण MSEB सोबत संलग्न सिस्टीम करतो, त्या सिस्टीममध्ये ज्यावेळेस MSEBची लाईट जाते, MSEDCLची लाईट जाते किंवा कुठल्याही डिस्कॉमची लाईट जाते, तर त्या ठिकाणी आपली सोलर सिस्टीम बंद पडते. म्हणजे काय तर सनलाईट आहे, सोलर सिस्टीम पण माझी वर्किंगमध्ये असते, पण तरीसुद्धा इन्व्हर्टरला रेफरन्स व्होल्टेज MSEDCLचं न मिळाल्यामुळे तो इन्व्हर्टर आयसोलेट होतो पूर्णपणे आणि बंद होतो. ते एक सेफ्टी फीचर आहे. पण हायब्रिड इन्व्हर्टर जर आपण बसवला तर तो एक आपल्याला स्कोप आहे की हायब्रिड इन्व्हर्टर जर आपण बसवला तर हायब्रिड इन्व्हर्टरमध्ये जरी MSEDCLची लाईट किंवा कुठल्याही डिस्कॉमची लाईट पॉवर कट झाली तरीसुद्धा आपला हायब्रिड इन्व्हर्टर हा चालू राहतो. आणि समजा तुम्ही त्याला बॅटरी बॅकअप किंवा बॅटरी जोडलेली असेल तर तो बॅटरी चार्ज करेल आणि तुमचा लोडही चालू ठेवेल दिवसामध्ये. आणि तेच तुम्ही जे बॅटरीमध्ये एनर्जी स्टोअर केलेली आहे तीच तुम्ही रात्री 6 नंतर ज्यावेळी सनलाईट अवर्स जातील त्याच्यानंतर ती बॅटरीमधली एनर्जी तुम्ही युटिलाइज करू शकता तुमच्या लोडसाठी. तर हायब्रिड सिस्टीम ही इथून पुढं अगदी कन्व्हिनियंट होणार आहे सगळ्यांसाठी यूज करण्यासाठी. तर आपल्याकडे तो ऑप्शन आहे, तुम्ही आम्हाला कधीही संपर्क करू शकता. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये खाली पूर्णपणे नंबर आणि कन्सल्टन्सीचं सगळं सांगेनच. तर तुम्ही संपर्क करा, तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी तुम्हाला देऊ शकतो. आणि अजून एक तुम्ही करू शकता, तुम्ही आपल्या व्हिडिओवरती कमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा मेल ID पाठवा. मी तुम्हाला जे काही हायब्रिड संदर्भातलं जे काही वर्किंग आहे सोलर प्रोजेक्टचं ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाठवून देऊ शकतो. तर आपण जे आज डिस्कशन केलं याच्यामध्ये हे खूप बेसिक पॉईंट्स होते जे मी तुमच्याशी डिस्कस केले किंवा तुम्हाला एक्सप्लेन केले. पण याच्यामध्ये आपल्याला त्या सर्क्युलरमध्ये अजून काही बारकाईनं पॉईंट्स बघावे लागतील की नेमकं काय कन्सिडर केले, कशावरती काय ॲप्लिकेबल आहे, कशा पद्धतीनं ही सोलर सिस्टीम पुढे जाऊन आपल्याला डिझाईन करायची आहे. तर हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच डिस्कस करूया, कारण मलाही हे सर्क्युलर अजून पूर्णपणे वाचायचं आहे. काही पॉईंट्स बारकावे त्यातले लक्षात घ्यावे लागतील आपल्याला आणि त्यानुसार आपल्याला पुढचं डिसिजन किंवा डिस्कशन करावं लागेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच याच्याबद्दल डीपली चर्चा करूया. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला ज्या लोकांपर्यंत शेअर करायची आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच काही सोलरचे आणि EVचे गाईडलाईन्स असतील किंवा इन्साईट्स असतील ते मी तुमच्याशी शेअर करू शकेन. थँक्यू.